नागपुर में एमआईआर प्रक्रिया को लेकर कांग्रेस और भाजपा के बीच सियासी बयानबाजी तेज हो गई है। कांग्रेस के शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे के आरोपों पर जवाब देते हुए अब भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी ने कहा है कि भाजपा के बीएलए और समन्वय केवल मतदाताओं को फॉर्म भरने में मदद कर रहे हैं और पूरी प्रक्रिया नियमों के साथ चल रही है। उन्होंने मुस्लिम और ओबीसी मतदाताओं के नाम हटाने के आरोपों को भी पूरी तरह खारिज किया। जेल भराव के मुद्दे पर भाजपा का कहना है कि 2.5 घंटे में 180 मिलीलीटर बारिश होने से प्राकृतिक आपदा जैसी स्थिति बन गई थी, इसलिए इसे प्रशासन की विफलता बताना उचित नहीं है। दयाशंकर तिवारी ने कांग्रेस पर भी पलटवार करते हुए आरोप लगाया है कि पार्टी के भीतर आंतरिक खींचतान चल रही है और इसी कारण भाजपा पर बेबुनियाद आरोप लगाए जा रहे हैं। चुनाव आयोग याची प्रक्रिया एसआयआरची सुरू आहे आणि एसआयआरची प्रक्रियामध्ये नागरिकांना स्वतःचा मॅपिंग करून घ्यायचं आहे, त्यानंतर स्वतःला इम्युनरेशन फॉर्म भरून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यांचं नाव मतदार यादीत कायम ठेवण्यात यायला पाहिजे। लोकांमध्ये हा मेसेज गेला पाहिजे की जर आपण फॉर्म नाही भरला तो आमचं नाव कापण्यात येईल। यासाठी आम्ही स्वतः माननीय नितीनजी गडकरी यांच्या इन्युमरेशन फॉर्म भरून लोकांना सांगितलं की तुम्ही पण भरा, नितीनजी भरत आहे। पण जी मतदार यादी आहे ते खूपच विचित्र आहे, खूप स्कॅटर्ड आहे। एक वस्तीचे नाव दुसऱ्या वस्तीत, तिसऱ्या वस्तीत असे आहे। आउटर एरियामध्ये 2-2, 3-3 किलोमीटर दूर आहे। याच्यासाठी शासनाने बीएलए 2 प्रत्येक राजनीतिक पक्षाने दिले पाहिजे असा पत्र प्रत्येक राजनीतिक पक्षाला दिला। त्यांची 2-3 बैठक शासनाने घेतली। भारतीय जनता पक्षाने आपले 2167 बीएलए 2 शासनाला दिले। 6 विधानसभा क्षेत्रासाठी 6 बीएलए 1 सुद्धा दिले। पण काँग्रेस, शिवसेना, बीएसपी, आप यांच्यातले तेवढे नाव तिथे पोहोचू शकले नाही। म्हणून प्रत्येक ठिकाणी भाजपचा बीएलए काम करताना दिसत आहे। पण भाजपचा बीएलए फक्त भाजपचंच काम करत आहे असं नाही आहे। भाजपचा बीएलए जो मतदाता जो नागरिक त्यांच्यापर्यंत येत आहे त्या सगळ्यांचं काम करत आहे। पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला 1 लाख मतं भेटतात, पण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने बीएलओच्या माध्यमातून 2,88,000 एवढे फॉर्म इम्युनरेशन फॉर्म वाटण्यात आलेले आहेत। 1,39,000 डिजिटलाइज झालेले आहेत। जर भाजपचा कार्यकर्ता फक्त भाजपच्याच लोकांच्या फॉर्म भरणार होता किंवा देणार राहिला असता तर 1 लाख विक्री झालं पाहिजे होते। ही चुकीची माहिती प्रफुल्ल गुर्दे देत आहे।